प्रत्येक मानवानं आदर्श जीवन जगण्यासाठी काही नियमांचं पालन करणं आवश्यक असतं आणि हेच जगण्याला शिस्त लावण्याचं कठीण काम सोपं करणारी पंचसूत्री महावीरांनी दिली। आणि ही पंचसूत्री काय आहे, तिची महती काय आहे, हे आता आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत। बघूयात आमचा याबाबतचा खास रिपोर्ट। जैन धर्म भारताबरोबरच अलीकडच्या काळामध्ये जगामध्ये सर्वत्र पसरलेला आहे। अमेरिका, इंग्लंड, आफ्रिका अशा अन्य देशांमध्ये जैन मंदिरांच्या स्थापना व्हायला लागलेल्या आहेत। वास्तविक जैन धर्माचे अनुयायी संख्येने जरी कमी असले तरी त्यांचा एकंदरीत समाजावर मोठा प्रभाव पडलेला आहे। जैन धर्म मुख्य तत्व म्हणजे अपरिग्रह। त्याचा अर्थ असा की तुम्हाला जो काही धनसंचय करायचा तो तुमच्या आवश्यकतेनुसारच करावा आणि जो अतिरिक्त धनसंचय तो इतर गरजू माणसांना, दीन दुबळ्या लोकांना तो द्यावा। सत्य, आयुष्यामध्ये सत्याचा अवलंब करावा। अस्तेय म्हणजे कुठलंही चौर्यकर्म करू नये आणि अनेकांतवाद म्हणजे आपलं मत कुणावरही लादण्यापूर्वी दुसऱ्याच्याही मताचा आपण सन्मान केलेला पाहिजे। वास्तविक जैन धर्म हा धर्म नसून जगण्याची एक पद्धती आहे आणि ही भगवान महावीरांच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचा जगामध्ये प्रभाव पडला की भारतातीलच जर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर महात्मा गांधींच्या जीवनावर पूर्णपणे जैन धर्माचा प्रभाव होता। महात्मा गांधींच्या माता ह्या जैन होत्या आणि वडील हे वैष्णव होते, परंतु लहानपणी महात्मा गांधी हे राजकोट येथील एका जैन स्थानकामध्ये व्याख्यानाला जात होते। त्यामध्येच त्यांचे मित्र होते श्रीमत राजचंद्र। महात्मा गांधींनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जर पाहिलं असेल तर त्यांच्या जगण्यातला साधेपणा, त्यांच्या उपोषण आणि या सर्व याच्यामध्ये सत्याचा आग्रह, सत्य आणि अहिंसा म्हणजे महात्मा गांधींचं सर्वात मोठं शस्त्र जर असेल तर ते अहिंसा होतं। आणि अशा पद्धतीने महावीरांच्या विचाराचा एक प्रकारे गांधीजींवर प्रभाव होता। गांधीजींचा आफ्रिकेमध्ये जेव्हा फिनिक्स आश्रम होता तेव्हा त्यातली सर्वच्या सर्व पंचसूत्र ही त्यांनी जैन धर्मातून स्वीकारलेली होती। जैन धर्म मध्ये जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आजही संख्येनं अत्यंत कमी असला तरी भारतामध्ये जर तुम्ही विचार केला तर भारतामध्ये बघा विक्रम साराभाईंचं नाव घेता येईल, कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं मोठं साम्राज्य पसरवलं, रयतेचं शिक्षण ज्यांनी निर्माण केलं तर कर्मवीर भाऊराव पाटील जैन होते। व्ही शांताराम चित्रपट सृष्टीतल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहेत, पण व्ही शांताराम हे जैन होते। आज अलीकडच्या काळात जर तुम्हाला राजू शेट्टी जे शेतकऱ्यांचं आंदोलन करतात ते सुद्धा जैन होते। म्हणजे जैन धर्मामध्ये जर अनेक वालचंद हिराचंद ग्रुप हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा ग्रुप, वालचंद हिराचंद ग्रुप ज्यांनी मुंबई आणि पुणे मधले लोहमार्ग टाकले, ज्यांनी मोटारींचे कारखाने टाकले, ज्यांनी पहिला साखर कारखाना टाकला, असे वालचंद हिराचंद ग्रुप ज्यांचे किंवा साहू अशोक कुमार जैन टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप असेल, वृत्तपत्रांमध्ये जर तुम्ही नाव घ्यायचं म्हटलं तर जवाहरलाल दर्डांचं घेऊ शकता। अशा पद्धतीने जैन धर्मात अलीकडच्या काळात सामाजिक क्षेत्रामध्ये आमचे शांतीलाल मुथा असतील, संजय नहार असतील किंवा अनेक लोकांनी, राणी अब्बक्का ज्यांनी पोर्तुगालांविरुद्ध लढा दिला किंवा अभिनंदन वर्धमान ज्यांनी आता सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या विमानांच्या पाठलाग केला, अशी कितीतरी नावं तुम्हाला जैन समाजात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना आढळतील। आणि मुख्य म्हणजे जैन धर्म हा एकदम निरुपद्रवी धर्म मानला जातो। इतर कुठल्याही विचारधारेला त्यांनी कधीही गतिरोध निर्माण केलेला नाहीत, त्यांनी कुठल्याही मागण्या केलेल्या नाहीत। स्वबळावर समाजाला सुशिक्षित केलं पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये समाज हा मुळात व्यापारी समाज जास्त आहे। राजस्थान, कच्छ, माळवा, मारवाड ह्या भागातून मुख्यतः हा समाज जेव्हा राजस्थान आणि ह्या भागामध्ये दुष्काळ झाला, प्रचंड दुष्काळ झाल्यानंतर हा समाज संपूर्ण भारतभर पसरला। म्हटलं जातं की जहान जाय बैलगाडी वहा जाय मारवाडी। आज तुम्ही खेड्यापाड्यात छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांवर यांनी किराणा, कापड दुकान, मुळात हा कष्टप्रद राजस्थान सारख्या अत्यंत वाळवंटी, शेती नसलेल्या, मैलोमैली गावं नसलेल्या या भौगोलिक परिस्थितीत हा समाज अत्यंत कणखर बनला। आणि जेव्हा राजे राजवाड्यांच्या हाताखाली नोकऱ्या करणे, युद्धामध्ये भाग घेणे, ह्या सर्व गोष्टी ब्रिटिशांच्या आगमनानंतर संपल्या
आणि हा समाज स्कॅटर्ड झाला आणि तो संपूर्ण देशभर अगदी खेडोपाडी पसरला. त्याचबरोबर त्यांनी आपले धर्म विचार नेले. जैन धर्माच्या लोकांवर असलेल्या धर्मप्रभावामुळे त्यांनी आपल्या नैतिक गोष्टींवर जास्त भर दिला आणि परिणामी खेडोपाडी त्यांनी आपापली धार्मिक स्थळं निर्माण केली. जैन धर्म कला संस्कृती यामध्ये अत्यंत समृद्ध मानला गेला. तुम्ही जर भारतातला दिलवाडाचं मंदिर पाहिलं असेल, राणक मंदिरबद्दल ऐकलं असेल, आबू असेल, गिरनार असेल, पालिताना असेल किंवा शत्रुंजय असेल, अनेक ठिकाणी तुम्हाला जैन कलांच्या मंदिरांमध्ये प्रभाव दिसेल. लेण्यांमध्ये उदयगिरीचे लेणे असतील, एलोराचे लेणे असतील, खजुराहोचे लेणे असतील, अनेक गुफा असतील, अनेक स्तूप असतील. जैन धर्माचा इतिहास मुख्यतः महावीर आणि पार्श्वनाथ यांच्यानंतर तुम्हाला लिखित स्वरूपात सापडेल. पूर्वी जैन धर्म हा मौखिक परंपरेतून आलेला आहे. 25 तीर्थंकरांची 24 तीर्थंकरांची जी परंपरा आहे त्यामध्ये मौखिक परंपरा होते, परंतु अस्तित्व पार्श्वनाथ आणि भगवान महावीर यांच्यामध्ये. त्यामुळे साहित्य संपदा असेल, आगम असतील, कल्पसूत्र असतील, भगवती सूत्र असतील, असे अनेक ग्रंथ संपदा जैन धर्माच्या आपणाला पाहायला मिळतील.